तर ही ना आमच्या चुलत्याचं रान आहे बरं का. आणि इथनं सगळं पाणी येतंय आणि मरणाचं सगळं पाणी साठलंय रानामध्ये. ही ना आमची दुसरी विहीर आहे बरं का. एक विहीर ह्या रानामध्ये आणि एक विहीर त्या रानामध्ये. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आमच्याकडनं काल रात्रीपासून लय मुसळधार पाऊस चालू आहे आणि आता पण सगळं आभाळ एक झालंय बरं का. आणि थोडा थोडा पाऊस चालू आहे आणि मला ना 9 वाजता कॉलेजला जायचं आहे. आणि आज तर काही कॉलेज बुडून जमणार नाही, कारण आधीच 2 दिवस कॉलेज बुडलंय. माझी ना आंघोळ करून झाली बरं का आणि बऱ्यापैकी माझं सगळं उरकलंय. आता ना मला थोडा नाश्ता करायचा आहे, ते बी आज माझा शनिवार आहे म्हणून. तर इथं मम्मीने खिचडी केली, इथं दही आणि हे डबा शाळेत नेला असता बरं का. पण विषय काय आहे, दही आणि खिचडी कुठं शाळेत न्यायची, म्हणजे कॉलेजमध्ये न्यायचे. माझी ना खिचडी खाऊन झाली बरं का आणि कोयलेला जायचं कॅन्सल झालंय, कारण बाहेर ना लय भयानक पाऊस चालू आहे. आणि आम्ही ज्या रस्त्याने कोयलेला जातो ना, ती रस्ता पूर्ण पाण्यामध्ये बुडलाय. त्यामुळे म्हणलं आता कोयलेला जायचं कॅन्सलच करावं. आणि तसं पण ना मला कोयलेला जायची इच्छाच नव्हती. चा आता ना 9:30 वाजलेत बरं का. आणि पावसामुळे ना गुरांना काय सुद्धा खायला नाही टाकलं. काल ही गिनीगोल आणून ठेवलं होतं, तर आता गिनीगोल टाकून घ्यायचंय. आमच्या शेजारच्यांचं ना लय ऊस पडलाय बरं का. तर आता ना ह्या भिताडावर चढून मी दाखवतो तुम्हाला. वर काय चढायची गरज होती का रे? आता ही दाखवायचं इकडचं पडलेलं ऊस ही. पडलेलं उचपणार डोक्यावर काय घेतलं नाही काय नाही, त्याच्यामुळे तर तू आजारी पडतो या. नाही नाही, इथं लगेच खाली उतरणार आहे 5 मिनिटात मी. देऊ का डोक्यावर ती देऊ का? नाही, लगेच चालू आहे खाली 5 मिनिटात. हे इथलं दाखवून लगेच चालू. तर मी ना आता वर पत्र्यावर चढलोय बरं का. आणि ही पत्रा ना सगळा कुजून गेलाय बरं का. ही पण पत्रा कुजलाय, ती पण पत्रा कुजलाय, कारण ही पत्र ना लय जुनं येतं. आणि आमच्या शेजारच्यांचा ऊस ना सगळा पडलाय बरं का. म्हणजे सगळं डामकं 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 पडत गेलंय, कारण काल रात्रीनं एवढा भयानक पाऊस चालू होता आणि एवढं वारं चालू होतं, त्यामुळे नुकसान पण लय झालंय. आणि विषय काय झाला, आता ही ऊस पडलेला का नाही, ह्याचं म्हणजे बूड सगळं निघून पडतं. आणि बूड एकदा निघून पडलं ना, मग ह्याचं वजन कमी होतं ऊसाचं आणि मग शेतकऱ्याचं लय नुकसान होतं. तसं आमचं पण झालंय. आमचं तिकडच्या रानातलं आहे का नाही, ऊस सगळा पडलाय, निघूनच पडलाय उपटून. आणि बिल्डिंगच्या तालीतला पण निघून पडलाय. तर आता मी दोन्हीकडे जाणार आहे, म्हणजे इकडच्या रानात पण जाणार आहे आणि बिल्डिंगच्या तालीत पण जाणार आहे. दोन धुवायला किती वेळा का अजून? 10-15 मिनिटं लागते. मला एवढी पिशवीची ही टोपी बनवून दे की, रानात जाऊन येतो तेवढं. झाली बी होय? झाली की. मस्त आहे हा. आपलं नॅचरल. काही छत्री नसली ही तरी चालतंय की, एकदम पहिलं नॅचरल. असलंच होतं की रे, पहिलं कुठं काय होतं रे माणसाकडं. येते का रानामध्ये? धुवून टाकते केवढं. मग मी आलो जाऊन रानात ना. कालच्या पावसामध्ये आणि वाऱ्यामध्ये ना आमचं लय मोठं नुकसान झालं असतं, पण ते नुकसान नाही झालं. आणि विषय काय झाला तर माहिती आहे का, इथं ना आमची लाईटीची वायर आहे बरं का. आणि आम्ही ना तिकडून लाईट घेतली आणि इथं विषय काय झाला आहे, इथं लाईटीची वायर आहे आणि इथला लिंबोरा आहे का नाही, ती तुटला. आणि ती जर लिंबोरा चुकून जर लाईटीवर पडला असता तर लय मोठा बार झाला असता किंवा करंट लागायचा चान्स पण राहिला असता. पण देवाच्या दयेने काय सुद्धा नाही झालं. ही ना आमचा ऊस आहे बरं का. आणि एवढा पण नाही झोपला, म्हणजे नॉर्मल कुठं साईडला फक्त झोपलाय ऊस बरं का. आणि यात फक्त विषय काय झालाय, पाणी लय साठून राहिलंय. मग सगळं पाणी ना लय साठलंय आणि जर जास्त दिवस पाणी राहिलं तर ऊस जळून पण जाऊ शकतो. पण एक चांगली गोष्ट आहे की ऊस एवढा पडला नाही, म्हणजे दरवेळेस जेवढा पडतो नाही तेवढा पडला नाही. पण आमच्या शेजारच्यांचा ऊस लय पडलाय, तर अजून मला पुढे जाऊन बघावं लागेल पडलाय का नाही. बाहेर ना दिसत होतं बरं का की ऊस एवढा काय पडला नाही किंवा ओपटला नाही, पण आतून लय ऊस ओपटलाय आणि पडलाय सुद्धा. इथं ना असं उपटायला लागलाय ऊस, इथं ओपटलाय, इथं ओपटलाय, इकडं सगळीकडे पडलाय ऊस. इकडं ना आज सुद्धा सगळा ऊस पडलाय, इथं उपटलाय. म्हणजे असं ना ऊस उपटायला लागला आणि पडायला लागला ना, मग लय नुकसान व्हायला चालू होतं, कारण परत ऊस उपजारी येत नाही. आणि आता डायरेक्ट ऊसतोड होस तर मग काय सुद्धा करता येत नाही. ना त्याला टॉनिक मारता येते, ना त्याला औषध मारता येते, ना बांधणी करता येते, काय सुद्धा करता येत नाही. आता फक्त ऊसतोडीची वाट बघायची. तर ही ना आमच्या चुलत्याचं रान आहे बरं का. आणि इथनं सगळं पाणी येतंय
आणि मरणाचं सगळं पाणी साठलंय रानामध्ये. आणि मागच्या वेळेस पण ना इथंच पाणी साठलेलं आणि इथंच वाड्यासारखं फुटलेला वने झालं होतं. मग वेळा कसा पाऊस झाला शिवी पप्पाला सांग काय शिवी देतोय म्हणून. पाऊस दाखवतो आपल्या रान पाऊस किती पडला एवढा का हसतोय एवढा का हसतोय तो कसला भारी दिसतोय ना का. 4 एक स्माइल टाकली 4 परी फिदा परत लगा मागणं सुद्धा बॅग कसली दिसते माहिती का. स्माइल हे खतरनाक. आमच्या चुलत्यांची रानं ना पूर्ण पाण्यात गेल्यात बरं का. म्हणजे ही पण रान पाण्यात गेलंय ही पण पाण्यात गेले आणि त्याच्या पलीकडचं पण पाण्यात गेलंय. आणि इथं तर ना एवढं पाणी साठलंय का नाही म्हणजे ह्याच्यात ना 2 माणसं उभं राहिली का नाही तर इथपर्यंत येईन असं एवढं पाणी साठलंय. आणि पाऊस पण यायला चालू झाला आता. आणि मला ना तिकडं जायचं आहे तिकडं आमची बिल्डिंगची ताल आहे. तर आता इथं रस्ता होता तर इथला सगळा रस्ता पॅक झाला आहे. आता मला पलीकडून जावं लागेल. आणि इथं विषय काय झाला आहे इथं ना असा सगळा स्लोप आहे त्यामुळे सगळं पाणी इथं येतंय ना अडतंय. आणि ह्यांनी चाऱ्या पण ठेवल्या नाही त्यामुळं ना सगळं पाणी साठलंय आणि एवढं घाण झालंय का नाही. तर ही ना आमची बिल्डिंगची ताल आहे बरं का. आणि ही पण आमचा ऊस आहे आणि ही पण आमचा ऊस आहे. आणि इथं पण ना लय नुकसान झालंय. म्हणजे विषय काय झालाय इथं ना सगळं पाणी साठलंय ह्या रानामध्ये आणि इथलंच पाणी ना सगळं ह्या रानामध्ये उतरतंय. आणि इथं पण ऊस पडलाय सगळा आणि म्हणजे बुडकं पण निघून पडले ती म्हणजे इकडं पण नुकसान झाले आणि तिकडं पण नुकसान झालंय. ह्या रानामध्ये ना पाणी लय साठले बरं का. आणि हे पाणी ना माझ्या गुडघ्याच्या लेवल एवढं साठलंय तर तुम्हाला 1 मिनिट दाखवतो. तर आहे का माझ्या गुडघ्याच्या लेवल एवढं साठलंय. आणि जर पाऊस लय राहिला आणि पाणी जर लय राहिलं तर ऊस सगळा जळून जाईल. आमची ताल ना सगळी फुटली बरं का. आणि वरचं पाणी ना सगळं ह्या रानामध्ये उतरायला लागलंय आणि वाजून वरनं लय पाऊस यायला चालू झालाय. आणि इकडं पण सगळी ताल फुटली 1 मिनिट पुढं जाऊन दाखवतो. इथं पण फुटली इथं पण फुटली इथं पण फुटली इथं पण फुटली आणि पलीकडं पण फुटली. आणि पलीकडनं तिकडून चारीतनं पाणी सगळं ह्या रानामध्ये येतंय. तर ह्या चारीतलं पाणी ना सगळं ह्या रानामध्ये चाललंय. निम्म इकडे जातंय आणि निम्म इकडे जातंय. ही ना आमची दुसरी विहीर आहे बरं का. एक विहीर ह्या रानामध्ये आणि एक विहीर त्या रानामध्ये. आणि ह्या विहिरीतलं पाणी पण ना एकदम गच्च भरलंय आणि इथनं ना सगळं पाणी वाहतंय बरं का. आणि सऱ्या पण ना सगळं एकदम गच भरले ते रान पण सगळ्यांचं गच भरलंय. रानांमध्ये ना लय पाणी भरलंय बरं का. त्यामुळे आत काही जाता येत नाही त्यामुळे बाहेरच्या बाहेर मगून मी आता घरी निघालोय. आणि एक गोष्ट बरं का की आमच्या बिल्डिंगच्या तालीमधलं पण नुकसान झालंय आणि तिकडच्या घरापासल्या रानामध्ये पण नुकसान झालंय. म्हणजे ऊस पडला असताना एक गोष्ट ठीक होती पण ऊस आहे का नाही उपटून निघालाय त्यामुळे नुकसान अजून झालंय. आणि अजून पाऊस येतोय तर अजून किती नुकसान होतंय काय माहिती आता. पण आता चला जातो आता घरी. एवढा पाऊस झाला बरं का एवढं वारं आलं तरी आमच्या मकाला ना काय सुद्धा नाही झालं. आमच्या मकाना हाय तशीच आहे आणि आमचं ऊस सगळं पडलं. म्हणजे आमच्या चुलत्याचं सगळ्यांचं ऊस पडलं पण आमच्या मकाला काय सुद्धा नाही झालं. काय माहिती पप्पाने कसलं टॉनिक मारलं होतं त्यामुळे मका हाय तशीच उभं राहिली अजून. तर मी ना आता घरी आले बरं का. तर हे सगळं सामान इथं ठेवतो आणि पिशवीवर काढतो. त्या पिशवीने लय मदत केली. लय पाऊस वाढला होता तर या पिशवीने सगळा पाऊस वाचवलाय. लय ऊस पडलाय का रे आपला. हा लय पडलाय ऊस. कुठं कुठं गेलता तू. बिल्डिंग तालीत पण गेलतो इकडं पण गेलतो दोन्हीकडे पण गेलतो. बिल्डिंग लय पाणी आहे का. लय वरच्या तालीत लय सांडलंय पाणी वरच्या रानामध्ये. आणि वरच्या रानातलं सगळं खालच्या रानात येत आहे आणि ताल पण फुटली सगळी. होय आणि मग वड्याने पाणी वाहते का ऊसातनंच असं बाहेर निघतंय. दोन्हीकडनं पण रस्त्यावरने पण वाहतंय आणि असं ऊसातनं पण वाहतंय सगळं. विहीर तर काय ओव्हरफ्लो झाले सर. विहीर पण भरली पण मस्त दिसतंय व्ह्यू लय भारी दिसतंय. पण ऊस ना सगळा उकरून पडलाय. उपटून का. हा उपटून पडलाय सगळा ऊस. होय आणि इथं काय झालंय इथं पलीकडं इथं बी ऊस पडलाय आणि कुठं कुठं उपाटलाय पण पाणी साठलंय सगळं. पटाडावर नाही गेलो अजून नाही का. नाही गेलो पटाडावर कारण मी यायला लागलो की पाऊस चालू झाला परत. लय पावसाचं आहे रे. हा रात्री तर लय आबाळ चाललेलं आणि ती काय धडधड 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 वाजत होतं सगळं. या रस्त्याने तुम्हाला खाली जायला आलं का. नव्हतं जायला येत. मग बबलो नानाचं रान आणि पोपट नानाचं रान पूर्ण पाण्यामध्ये. मसोबाला पाणी लागले का. हा मसोबत पण पूर्ण पाण्यामध्ये गेलाय. पूर्ण सगळा पूर्ण मसोबा हा पूर्ण पाण्यामध्ये असं वाटतं तिथं नदीच आहे. होय म्हणजे बबलू नानाचं आणि पोपट नानाचं दोन्ही रानं गच झाले. हा पाऊस ना थोडा कमी झालाय बरं का. आणि कालच्या पावसामुळे वाऱ्यामुळे ना ड्रॅगन फ्रूट आहे का नाही इथं तुटून पडलंय. म्हणजे एवढं भारी आलं होतं का नाही आणि इथं आलं होतं पण कालच्या वाऱ्यामुळे सगळं तुटून पडलंय. आजपासून 2-3 दिवस ना लय मुसळधार पाऊस सांगितला बरं का. आणि आता पण बाहेर पाऊस चालू आहे आणि माझा ब्लॉग पण शूट झालाय. आता ही ब्लॉग मला एडिट करायचा आहे त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जर हे ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडला आहे का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.